सध्या आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र आमदार नसताना आपल्याला 20 कोटी मिळतात असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांनी केले। आणि या सगळ्यावरून आता नवीन वाद निर्माण झालेला आहे। बघूया। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माहीम मतदारसंघाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या या जाहीर वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाठीशी असल्यामुळे मतदारसंघात कामांसाठी आमदारांपेक्षा जास्त निधी मिळत असल्याचं सरवणकर म्हणतात। दादर माहीम या परिसरात कामं केली, मात्र काम केल्याने पराभव होतो असंही ते म्हणाले। काम करणारे जातीपातीवर निवडून येतात असंही वक्तव्य सरवणकरांनी केलंय। मित्रांनो, मी आता आमदार नाही याची पूर्ण आपल्याला कल्पनेची मला सुद्धा आहे। दादर माहीममध्ये असा एक भाग नसेल, असा एक चौक नसेल, अशी बिल्डिंग नसेल तर जे बिल्डिंगमध्ये आपण कामं करतो आणि कामं केल्यानंतर सुद्धा पराजय मिळतो, हे माझा पहिला अनुभव आहे। आम्हाला पण वाईट वाटलं। काम न करणारे जिंकून येतात आणि ते फक्त जातीपातीवरती येतात। एका वॉर्डामध्ये मला 18,000 मी मारले। एकीकडे राज्यातील सत्ताधारी विरोधक हे आमदार निधी मिळत नाही असं सांगत असताना सरवणकरांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांचे चांगलेच पडसाद उमटले। सरवणकरांच्या वक्तव्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे करणार असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी 40 कोटींच्या निधीची मागणी केली। आता या संदर्भात जर यांनी वक्तव्य केले आहे त्या संदर्भात आम्ही वरिष्ठ नेत्यांशी बोलून विधानसभा अध्यक्ष, सीएम, डेप्युटी सीएम यांच्याशी चर्चा करू। बाबा, माझी आमदारांना एवढं येतं तर आम्ही काय पाप केलंय? आम्ही तर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत, तर आम्हाला सुद्धा निधी त्या पद्धतीने द्यावा। त्यांना 20 कोटी दिला तर आम्हाला 40 कोटी तरी द्या। निदान आम्हाला विभागाच्या नागरिकांची, आज नागरिक आमच्याकडे येतात ना, शाखेमध्ये येतात किंवा कार्यालयामध्ये येतात, आज त्यांच्याकडे कोण येत नाही, ते कुठे बसतात लोकांना माहिती सुद्धा नाही, तरी निधी का? मग निधी जातो कुठे? सनदी मार्गाने आलेल्या आमदाराला 2 कोटी जे शिंदे गटात आहेत ते 50 कोटी 100 कोटींनी फुकतायत, आणि जे सनदी मार्गाने निवडून आलेत त्यांना पेपरवर दाखवतायत पण त्याला तोही फंड मिळत नाही। महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा संघर्ष होईल असं दिसतंय। निवडणुकांची तयारी सुरू असताना सरवणकरांनी केलेल्या या वक्तव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अन्याय होत असल्याची टीका होती। आता येत्या काळात हा वाद विधानसभेतही गाजण्याची शक्यता आहे। पद्मेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।